आप चलोगे हमारे साथ, हमारा शोषण रोक सकते हो जवानों का? उसको भी डिटेन कर रहे हैं। ये देखिए आगे फिसल, ये मारती सब भाग जाएंगे। मैं हर नेता के पास गया, सब नामर्द हो गए। आजाद मैदान में डिटेन करने आए पुलिस, अभी ट्रेन में बैठाने के लिए आई। ये फिसल मत बंद लगाओ, कोई आतंकवादी नहीं आया इधर पे फिसल बंद करो, इसके जवान है। नमस्कार, जय हिंद। सर्वात आधी तुम्ही ही व्हिडिओ बघा। जब गांव में से एक बंदा फौज में भर्ती होता है तो पूरा गांव उसको छोड़ने के लिए आता है। जब सेना में अधिकारी शोषण करता है तो उसको निकाल दिया जाता है। तो सेना से निकलने के बाद उसका गांव का देखने का नजरिया एक आतंकवादी की तरह हो जाता है। ये कलंक मिटाने के लिए आए हम। मैं वही सैनिक हूं जो पाकिस्तान में 4 महीने यातना सही थी। मैंने लगातार 3-4 महीने से भीख मांग रहा हूँ। क्यों नहीं सुन रहे देवेंद्र फडणवीस? अरे डिटेन कर रहे हैं आप, आ जाओ। और पाकिस्तान से आने वाली सीमा इधर इस देश में नागरिक बनती है, उसको नौकरी मिलता है, उसको टिकट मिलता है और मेरे हाथ में एक कटोरा देता है न्याय की भीख। हिंदुस्तान के हर कोने में जा रहा हूँ, कोई सुनने के लिए मर्द नहीं मिल रहा है। नामर्द है नेता। हमारा दर्द कब सुनेगा ये भाई? मेरा इधर गया है लैट्रिन बाथरूम में। ये देखिए मुंबई की सीआईडी जनता देख रही है। देखिए कौन सुनेगा हमारा दर्द? मैं हर नेता के पास गया, सब नामर्द हो गए, इसलिए घूम रहा हूँ मैं। और मर्द नेता ही बोलते हैं हम आपकी सेवा करेंगे। ये क्या करते हैं सेवा के नाम पे पता है? आजाद मैदान में डिटेन करने आए पुलिस, अभी ट्रेन में बैठाने के लिए आई। आप चलोगे हमारे साथ, हमारा शोषण रोक सकते हो जवानों का? और जवान एक ही एक है, अभी वो बाथरूम में गए, आ रहा है वो भी, उसको भी डिटेन कर रहे हैं। ये देखिए आगे फिसल, ये मारती सब भाग जाएंगे। ये फिसल मत बंद लगाओ, कोई आतंकवादी नहीं आया इधर पे फिसल बंद करो। देश के जवान है, न्याय चाहते हैं, न्याय दे दो। हे आहेत 37 राष्ट्रीय रायफलचे जवान चंदू चव्हाण, जे मुंबईच्या आझाद मैदानावर पत्नी आणि 2 वर्षाच्या लहान मुलासहित अक्षरशः न्यायाची भीक मागतात। आणि त्यांच्या सोबतीला 29 बटालियन सीआरपीएफचे जवान शिवप्रसाद बिला पाटील हे देखील त्यांच्या पत्नी आणि लहान मुलासहित न्यायाची भीक मागतायत। नेमका काय हा प्रकार आहे यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकूयात आणि एक सामान्य माणूस या नात्याने सत्याच्या बाजूने खंबीररित्या उभे राहून सत्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करूयात। सर्वप्रथम चंदू यांच्यावर नेमका अन्याय काय झाला हे आपण जाणून घेऊयात। तर 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदू हे चुकून पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी लष्कराच्या हाती सापडले। जवळजवळ 3 महिने 21 दिवस पाकिस्तानी सैन्याकडून चंदू यांचं शोषण करण्यात आलं। चंदू हे भारताचे सिक्रेट एजंट आहेत आणि त्या अनुषंगाने भारतीय गुप्तचर यंत्रणांची माहिती काढण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून चंदू यांचा क्रूर छळ करण्यात आला। परंतु हे सगळं सहन करत चंदू चव्हाण यांनी कुठल्याही प्रकारची माहिती पाकिस्तानी सैन्याला दिली नाही। याच दरम्यान चंदू चव्हाण हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत। ही वार्ता संपूर्ण भारतभर वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी संपूर्ण देशातून भारत सरकारवर दबाव निर्माण होऊ लागला आणि अखेर भारताने यावर कार्यवाही करत 21 जानेवारी 2017 रोजी चंदू यांची पाकिस्तानी सैन्याकडून सुटका करून घेतली। परंतु भारतीय सैन्याने त्यांच्यावर सीमोल्लंघनाचा आरोप करत त्यांना भारतीय सैन्यातून बडतर्फ केले। त्यानंतर अनेक वेळा चौकशी करून चंदू यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलेलं नाही आणि त्यांना भारत सरकारकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देखील मिळालेली नाही। यासाठी सैन्य दलातील चुकीच्या धोरणांविरोधात त्यांनी एक मोठं जन आंदोलन उभं केलं आहे आणि त्यांनी सरकारकडे आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत। ते मागण्या आपण थोडक्यात पाहूयात। 1. आजवर सैन्यातून बेदखल केलेल्या सैनिकांची आकडेवारी प्रदर्शित व्हावी। 2. सैनिकांवर होणाऱ्या कार्यवाही अथवा चौकशी दरम्यान व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग व्हावी। 3. विना पेन्शन बेदखल गेलेल्या सैनिकांना सरकारने पालन पोषण हेतू ठराविक रक्कम द्यावी। 4. ज्या सैनिकांवर चुकीची कार्यवाही करण्यात आली आहे, अर्थात हे तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत व्हावी जी त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यास समर्थ असेल। 5. आणि सर्वात महत्त्वाची आणि प्रमुख मागणी म्हणजे त्यांना बाहेरील खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करता यावी। यासाठी सरकारने नो ऑब्जेक्शन इश्यू करावे, ज्यामुळे त्यांचे पालन पोषण करण्यास ते समर्थ असतील। तर या होत्या त्यांच्या काही मागण्या। परंतु राज्य सरकार असो वा केंद्र सरकार असो त्यांना फारसं विश्वासात घेताना दिसत नाहीये। ते वारंवार त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र असो वा राज्य सरकार असो त्यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसत आहे। मागे एका व्हिडिओमध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सोबत जाऊन चहा पितात ते चालतं आणि तुम्ही एका देशभक्त जवानाची अशी फरफट करता, तुमची देशभक्ती खोटी आहे असं म्हणत गंभीर आरोप केले होते। मित्रांनो, आपण एका अशा देशाचे नागरिक आहोत जिथे प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक प्रशासन नेमलेले आहे, एक यंत्रणा नेमलेली आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा येतात आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय सैन्य। विचार करा, भारतीय सैन्यातील ईच अँड एव्हरी सोल्जर आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, कारण ते तिथे ऊन वारा पाऊस या सर्वांवर मात करत आपले कर्तव्य पार पाडत असल्यामुळे आपण इथे मुक्त संचार करू शकतो। मी तर म्हणतो आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवं आणि हे जे काही चंदू चव्हाण यांच्या सोबत घडतंय ना ते अत्यंत दुर्दैवी आहे। आपण नक्कीच त्यांच्या या लढ्यामध्ये सामील होऊन सरकारला धारेवर धरलं पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे। अहो विचार करा, भारतीय सैन्यातून बडतर्फ झालेला जवान ज्याला कुठलीही आर्थिक मदत न करता भारतीय सैन्याने बडतर्फ केले, ज्याला सरकारी नोकरी तर सोडाच पण खासगी नोकरी देखील मिळणे अवघड झाले आहे, तो कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल आणि समाजात
जी काही त्याच्या कुटुंबियांना खालच्या दर्जाची वागणूक मिळते, त्याच्याकडे एका आतंकवाद्याच्या नजरेने पाहिलं जाते. या कलंकित मानसिकतेचा तो कशा प्रकारे सामना करेल आणि त्याचा 2 वर्षाचा लहान मुलगा मोठा होऊन त्याच्या बापाला काय म्हणेल, माझा बाप आतंकवादी होता म्हणून त्याला सैन्यातून बडतर्फी करण्यात आले. मी सांगतो यामुळे त्या लहान मुलावर एक चुकीचा संदेश जातोय आणि एक समाजात चुकीचा संदेश जातोय. बडतर्फ करण्यात आल्यामुळे व्हेरिफिकेशन मध्ये त्याला कुठल्याही खासगी कंपन्यांमध्ये जॉब मिळत नाहीये. तो विचार करा कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल. आणि ज्या प्रकारे त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आल्यामुळे व्हेरिफिकेशनमुळे कुठल्याही खासगी अथवा सरकारी कंपन्यांमध्ये काम करण्याची परवानगी मिळत नाहीये. तर पाहूयात एक नजर टाकून आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 16 मध्ये काय लिहिलेलं आहे. 1. राज्याच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कार्यालयात नोकरी किंवा नियुक्ती या संबंधाच्या बाबतीत सर्व नागरिकांना समान हक्क असेल. 2. कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, निवासस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव राज्याच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही नोकरी किंवा कार्यालयाच्या संदर्भात अपात्र किंवा भेदभाव करू शकत नाही. 3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्ट संसदेला, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारच्या अंतर्गत किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयात नोकरीच्या वर्ग किंवा नियुक्ती संदर्भात कोणताही कायदा विहित करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. अहो, जर भारतीय संविधानाने देखील भारतीय नागरिकास मूलभूत हक्क प्रदान केले आहेत, तर हे कोण होतात त्याच्या हक्कांचं खंडन करणारे. तर ही झाली सर्व हकीकत. चंदू चव्हाण यांचा लढा हा चालूच आहे, परंतु एक सामान्य नागरिक या नात्याने आपण चंदू चव्हाण यांची कशा प्रकारे मदत करू शकतो यावर आपण थोडक्यात चर्चा करूयात. सर्वप्रथम सर्व प्रकारच्या सोशल मीडिया माध्यमांवर स्वतःचा एक ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत चंदू चव्हाण बद्दल सरकारला जाब विचारा आणि त्यांना टॅग करा आणि एक स्वतंत्र हॅशटॅग वापरा, आय स्टँड फॉर चंदू चव्हाण. आणि दुसरे म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चंदू चव्हाण यांच्या युट्यूब चॅनलची लिंक जोडत आहे. तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे त्यांना हा लढा जारी ठेवण्यासाठी ऊर्जा मिळेल. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. इसीलिए अभी ये लिखा है, देखिए, सेवा से निकाले गए जवानों का आंकड़ा संसद में प्रस्तुत हो, सजा या जांच के दौरान ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग हो, बिना पेंशन निकाले गए जवानों को परिवार पालन पोषण हेतु दूसरी सरकारी का नौकरी का प्रावधान हो. मिल्टन आते हैं, आतंकवादी कार्रवाई करते हैं जेएनके में, उनको जेएनके गवर्नमेंट नौकरी देती है, हमारे जवान को क्या देती है, कटोरा. इसीलिए फिर बाद में लिखा है, गलत सजा के मामलों में जांच के लिए स्वतंत्र समिति बने. जो गलत सजा देते हैं उसके लिए स्वतंत्र समिति क्यों नहीं बना रहे. जवानों का शोषण हो रहा है, क्यों नहीं रोक सकते आप. इसीलिए अधिकारी द्वारा शोषण रोका जाए. हमारा मिलिट्री का कोर्ट है, हम फोर्सल क्रिमिनल कोर्ट, जो कोर्ट में वही अधिकारी पनिशमेंट देता है, वही हम कोर्ट में जाते हैं, क्रिमिनल कोर्ट में, एएफटी में, वो एएफटी में वही अधिकारी बैठे रहते. कहाँ न्याय मिलेगा, कहाँ जस्टिस मिलेगा. इसीलिए हम चाहते हैं उसमें सिविल स्टॉप हो और ताकि निष्पक्ष जांच हो सके, गलत जांच ना हो.